जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं। शिवानीची हत्या आम्हीच केल्याचं त्यांनी कबूलही केलं होतं। त्यामुळे न्यायालयानं दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं। दोघंही न्यायालयीन कोठडीत असताना अचानक 28 मे रोजी शिवानीनं खगनार पोलिसात हजर होऊन आपण जिवंत असल्याचा जबाब दिला। या प्रकरणी आता तिचा भाऊ आणि वडिलांची कोर्टानं दोषमुक्तता केली आहे। बापूराम कळमेकर, अजय कळमेकर यांची आज सकाळी बुलढाणा कारागृहातून सुटका होणार आहे। तर निर्दोष बापलेकाला अटक करणाऱ्या पोलिसांवर मात्र थातुरमातुर कारवाई करण्यात आली आहे। चौकशीसाठी मध्य प्रदेशात गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेतून काढून पोलीस अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयात बदली केली आहे। मात्र या प्रकरणातील बड्या तपास अधिकाऱ्यांवर किंवा स्थानिक जळगाव जामोद पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये। दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमावर एबीपी माझाचे काही सवाल आहेत आणि त्याची उत्तरं बुलढाणा पोलीस देतील का, हाही एक सवाल आहे। एबीपी माझाचे सवाल असेच, सबळ पुरावा नसताना आदिवासी पितापुत्रांना अटक कशी केली? डीएनए अहवालापूर्वीच अज्ञात मृतदेह शिवानीचाच आहे हे कसं ठरवलं? कळमेकर पितापुत्रांच्या 6 दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी काय शोधलं? अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच पोलिसांनी निष्कर्ष कसे काढले? अज्ञात मृतदेहाचं प्रकरण दडपण्यासाठी शिवानीचं बनावट हत्याकांड घडवलं का? शिवानी समजून दफन केलेला अनोळखी मृतदेह कुणाचा? आणि पोलिसांच्या कारनाम्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी गृह खात्यावरती टीका केली आहे। महिला जळाली होती, त्या महिलेच्या ऐवजी दुसऱ्याच महिला जळाली असं सांगून त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक करून घेतलं जातं। त्यांना पोलीस कस्टडीत ठेवलं जातं। त्यांना 3rd डिग्रीची मारहाण होत होते आणि 10 दिवसानंतर तीच मुलगी येऊन सांगते की मी जिवंत आहे, माझा खून झालेला नाही। जो गुन्हाच झालेला नाही, जी व्यक्ती मृत्यूच पावलेली नाही, तिच्या मृत्यूमध्ये तिच्या वडिलांना आणि भावाला आणून पोलीस कोठडीत डांबला जात आहे। हा महाराष्ट्र पोलिसाचा अत्यंत गलथान जो कारभार आहे, हा थेट मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तापणाच्या अनुषंगाने आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.